संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या तासगाव, कवठे महांकाळ आणि वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचं मतदान आज होत आहे। तासगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीमती सुमनताई पाटील आणि भाजपचे बंडखोर उमेदवार स्वप्नील पाटील यांच्यात प्रमुख लढत आहे। तर दुसरीकडे वांद्रे पूर्वमध्ये बाळा सावंत यांच्या निधनामुळे होत असलेल्या या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत आणि काँग्रेसचे नारायण राणे यांच्यातील लढत उत्सुकतेचा विषय ठरली आहे। वांद्र्यात निवडणुकीवरून नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात पुन्हा जुंपली। नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेला शिवसेनेनं आक्षेप घेतला। आचारसंहितेचा भंग होत असल्याची शिवसेनेनं तक्रार केली। पत्रकार परिषदेला परवानगी दिली नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं। त्यावर नारायण राणे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली। औरंगाबादमध्ये एमआयएममध्ये पुन्हा राडा झाला। नेत्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या। तुफान दगडफेक यावेळी झाली। यावेळी पक्षातील 2 गट भिडले। उमेदवारी मागे घेण्यावरून पक्षानं दबाव टाकल्यामुळे एमआयएमच्याच 2 गटात तुफान हाणामारी झाली। हॉकी स्टिक आणि लाठ्याकाठ्यांचा वापर करण्यात आला। यात 3 जण गंभीर जखमी झाले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांची बिनविरोध निवड झाली। या निवडीमुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमधला तमाशा सर्वांसमोर आला। अध्यक्षपद डावलल्या देशातल्या पेट्रोल पंप मालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बंद केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे। पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 1 महिन्याच्या आत मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलंय। ऑइल कंपन्या कोणत्याही तारखांना दर बदलत असल्यानं पेट्रोल पंप मालकांचं मोठं आर्थिक नुकसान होतं। भाजप शिवसेना युती सरकारनं टोलच्या जाचातून जनतेला मोठा दिलासा दिलाय। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य रस्ते विकास महामंडळाचे 12 टोल नाके कायमचे बंद करण्याची तर 53 टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना तसंच जीप, एसटी बसगाड्यांना टोलमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। 31 मेच्या मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे। राज्यातील 65 टोलनाक्यांवर टोलमाफी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला असला तरी मुंबईकरांना मात्र त्यातून दिलासा मिळणार नाहीये। मुंबई पुणे एक्सप्रेसवे तसंच वांद्रे वरळी सी लिंकवरील टोल वसुली यापुढेही सुरूच राहील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य सरकारच्या टोलमुक्ती निर्णयाचं स्वागत केलंय। मात्र मुख्य टोल नाक्यांबाबत काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मुंबईच्या प्रवेशाच्या ठिकाणी असलेले टोल आणि एक्सप्रेसवेवरील टोल नाके कधी बंद होणार असा सवालही राज ठाकरेंनी केलाय। सरकारनं केलेल्या नुसत्या घोषणेनं हुरळून जाऊ नका असंही राज यांनी नमूद केलंय। राज्य सरकारच्या टोलमुक्तीचा निर्णय म्हणजे दिशाभूल असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे। तर टोलचा झोल करणाऱ्यांना ही सणसणीत चपराक असल्याचं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना दिलं आहे। मुंबई गोवा रस्त्याचं चौपदरीकरण करण्यात येणार आहे। या रस्त्यावरील 15 पुलांच्या कामाला सुरुवात झाली आहे। यापुढे रस्ता वाहतुकीत सुरक्षेला प्राधान्य दिलं जाणार असून नव्या तंत्रज्ञानाद्वारे रस्ते बांधणी करणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितलंय। ते गोव्यात बोलत होते। राज्य सरकारनं एलबीटी रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच घोषित केलाय। मात्र एलबीटीची थकबाकी असणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी नवीन अभययोजना लागू करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय। राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चालला असला तरी उत्पन्नाच्या तुलनेत गेल्या 10 वर्षात कर्जाचं प्रमाण 266% 167% कमी झालंय असा दावा राज्य सरकारनं श्वेतपत्रिकेत केलाय। विरोधकांनी यावरून सरकारवर टीकेची तोफ डागली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्य सरकारनं अवकाळी पावसात नुकसान झालेल्या आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे। ही मदत जास्तीत जास्त 2 हेक्टरसाठी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आता 1 लाखाऐवजी 4 लाखांची मदत करण्यात येणार आहे। आसमानी संकटानं वैतागलेल्या नागपुरातल्या शेतकऱ्याला परत एकदा निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागला। गुरुवारी नागपूरसह इतर भागात जोरदार पाऊस झाल्यानं बाजार समितीत विक्रीला आणलेल्या शेतमालाचं मोठं नुकसान झालंय। खेड इथल्या सेजच्या विरोधातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आलंय। 13 गावातील जमिनींवरचं भूसंपादनाचे शिक्के काढण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि राजू शेट्टी यांच्या बैठकीत घेण्यात आलाय। या निर्णयानंतर 4 गावांचा प्रश्न शिल्लक राहिलाय। या गावात कल्याणी उद्योग समूहानं सेजसाठी 2500 एकर जमीन संपादित केली आहे।
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात ओणी गाव म्हणजे टंचाईग्रस्त असलेल्या गावांपैकी एक. पण या गावात पाण्यासाठी पाडलेल्या बोरवेलमधून कुठलाही पंप न वापरता जमिनीच्या भूगर्भातून धो-धो पाणी वाहत आहे. 2 दिवसानं बोरवेलला आलेलं धो-धो पाणी यामुळे आजूबाजूच्या परिसरात विहिरी साठ्यांवर त्याचा परिणाम झाल्याचं ग्रामस्थ सांगतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. शुक्रवारी एमएच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा द्वितीय सत्राचा पेपर होता. यावेळी विद्यापीठानं नवीन अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर न पाठवता जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका पाठवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल वैद्यकीय महाविद्यालयातील वेगवेगळ्या विषयातील पीजी अभ्यासक्रमाचे 11 विद्यार्थ्यांचे प्रवेश नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठानं रद्द केले. संलग्नता नसताना प्रवेश दिल्याचा आरोप करत हे प्रवेश रद्द करण्यात आले. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. मुंबईप्रमाणे पुण्यातल्याही हॉटेल्सची वेळ वाढवण्याची मागणी पुणे हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनने केली आहे. सध्या रात्री 12:30 पर्यंत हॉटेल चालू ठेवण्याची परवानगी आहे ती किमान 1:30 पर्यंत असावी अशी मागणी आहे. त्याचप्रमाणे हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांची पोलिसांकडून अकारण पिळवणूक होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी एमआरपीपेक्षा जास्त किंमत घेऊन कोल्ड्रिंक्स आणि मिनरल वॉटर विकलं जातं. आता मात्र वैधमापन विभागानं त्यावर कारवाई सुरू केली आहे. पहिल्या तक्रारीत 25,000, दुसऱ्या तक्रारीत 50,000 दंड वसूल केला जाईल, तर तिसऱ्या वेळी 1 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. या संदर्भात तक्रार करण्यासाठी वैधमापन विभागाच्या 22886666 या नंबरवर संपर्क साधता येईल. लंडनच्या धर्तीवर आता मुंबईतील कॉमन तिकिटिंग सिस्टीम लागू करण्याचा विचार आहे. या सिंगल तिकिटिंग योजनेअंतर्गत वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे, बेस्ट, मेट्रो आणि मोनो या सगळ्यासाठी एकच तिकीट असणार आहे. या योजनेत मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्याच्या वाहतूक साधनांचा समावेश करण्याचा विचार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखाचा होणार आहे. मुंबईकरांना दुपारच्या जेवणात गरम गरम जेवण पोहोचवणारे मुंबईचे डबेवाले आता फ्लिपकार्टच्या प्रॉडक्टची डिलिव्हरी करणार आहेत. फ्लिपकार्टनं डबेवाल्यांच्या एका युनियनशी तसा करार केलाय. या करारानुसार डबेवाले मुंबईकरांच्या घरातून डबे घेताना फ्लिपकार्टच्या प्रॉडक्टची डिलिव्हरी करणार आहेत. पुणे जिल्ह्यातल्या लेण्याद्री येथील गिरिजात्मक गणपती दर्शनासाठी पुरातत्व खात्याकडून घेतली जाणारी रक्कम बंद करावी या मागणीसाठी ग्रामस्थ 2 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेत. या उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा दिलाय. हे मंदिर अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे. सिंधुदुर्गमध्ये पकडण्यात आलेल्या 3 जंगली हत्तींपैकी एका जंगली हत्तीचा मृत्यू झाला. या 3 हत्तींना प्रशिक्षित करण्यात येत होतं. त्याच दरम्यान या हत्तीचा मृत्यू झाला. हत्तींना नेमका त्रास कसला झाला हे शोधलं जात आहे. तिहेरी खुनामुळे आधीच नागपूर हादरला असताना शुक्रवारी लग्न समारंभात गुंडांनी चांगला धुमाकूळ घातला. नागपूरच्या उरुवेला कॉलनी भागातील डॉक्टर आंबेडकर कॉन्फरन्स हॉलमध्ये लग्न सोहळा सुरू होता. त्यावेळी काही गुंड तलवारी आणि कोयते घेऊन घुसले. त्यामुळे वराडी मंडळींची एकच घाबरगुंडी उडाली. वाहनाला टक्कर मारल्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही. भंडारा जिल्ह्यात एका 24 वर्षीय मुलीचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूनं तिच्या प्रियकरानं तिचा मृतदेह गोणीत भरून जंगलात फेकून दिला. मात्र पोलिसांच्या प्रयत्नशीलतेमुळे त्याचा प्रयत्न फसला. या प्रकरणी सुमित लांजेसह त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली. विवाहाला नकार देण्यास प्रेयसीचा काका जबाबदार असल्याच्या संशयावरून एक प्रेमवेड्यानं घरात घुसून गोळीबार केला. नाशिकच्या उत्तमनगर परिसरात ही घटना घडली. सुदैवाने यात कोणी जखमी झालेलं नाही. संभाजी कडवे असं या आरोपीचं नाव असून या घटनेनंतर तो फरार आहे. त्याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं राबवलेल्या ऑपरेशन राहतद्वारे तब्बल 4,640 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. तर इतर देशातील 960 नागरिकांना भारतीय सैनिकांनी सुखरूप त्यांच्या मायदेशी पाठवलंय. मुंबई विमानतळावर व्ही.के. सिंग यांचं पोस्टर घेऊन नागरिकांनी मोठ्या जल्लोषात येमेनमधून येणाऱ्या भारतीयांचं स्वागत केलं.
फ्रान्सच्या दौऱ्यावर गेलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी फ्रेंच राष्ट्राध्यक्ष फ्रांकोइस ओलांद यांची पॅरिसमध्ये भेट घेतली. संरक्षणविषयक करार तसंच दहशतवादाचा वाढता धोका या संदर्भात उभय नेत्यांमध्ये यावेळी व्यापक चर्चा झाली. यावेळी भारत आणि फ्रान्स यांच्यात विविध प्रकारचे 17 करार झाले. त्यामध्ये रेल्वेविषयक कराराचाही समावेश होता. सतरा करारांवर सह्या झाल्यानंतर पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांदांबरोबर पॅरिस शहराचा फेरफटका मारला. क्रूझमध्ये बसून या दोन्ही नेत्यांनी सेन नदीचा फेरफटका मारला. यावेळी मोदींनी पॅरिस शहराची स्तुती केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गेले कुठे असा प्रश्न राजधानी चर्चीला जात होता. मात्र राहुल गांधींचा ठाव ठिकाणा आता लागलाय. ब्रह्मदेशातील म्यानमारमध्ये राहुल विपश्यना शिबिरात असल्याची माहिती समोर आली. आत्मशुद्धीसाठी विपश्यना ध्यानधारणेचा आधार घेतला जातो. 14 एप्रिलला राहुल गांधी दिल्लीत परततील अशी शक्यता आहे. 19 एप्रिलला रामलीला मैदानात होणाऱ्या शेतकरी मजूर रॅलीमध्ये ते सहभागी होणार आहेत. गोवा फॅब इंडिया कॅमेरा प्रकरणी गोवा पोलिसांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली. यात 10 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या 10 अधिकाऱ्यांना अंतरिम जामीन मंजूर करताना तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते. चीनी ड्रॅगननं पुन्हा एकदा भारताच्या सुरक्षेला आव्हान दिलंय. तिबेटपासून थेट नेपाळपर्यंत रेल्वेमार्ग टाकण्याची घोषणा चीनी सरकारनं केली असून यात माउंट एव्हरेस्टमधून भला मोठा बोगदा टाकण्याचा मानस व्यक्त केला आहे. चीनमधल्या सरकारी चायना डेली या वृत्तपत्रानं या बातमीनुसार किनघाई तिबेट रेल्वेमार्गाचा नेपाळ सीमेपर्यंत विस्तार करण्यात येणार असल्याचं म्हटलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.